अशा तऱ्हेने आम्ही आज आणलेले आहे बोंबील, ही बांगडे आणि ही कोलंबी. तर आता बघू काय काय बनवायचं आहे ते. मला वाटतं बोंबील फ्राय होणार, बांगडे थोडंसं फ्राय, बांगडे चटणी आणि कोलंबीची ग्रेव्ही. चला, त्या तऱ्हेनं आम्ही बांगडे कापून घेतलेले आहेत बघा. आणि लहान कच्चं कोणी घेतलेलं आहे. बांगडे साफ करून नंतर थोडी फ्राय करणार, चटणी करणार. हे टाकलेलं आहे हळद, धना पावडर, मालवणी मसाला आणि गरम मसाला आणि चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ. आता मसाला लावून घ्यायचा आहे. चिंचेचा कोळ आंबटपणासाठी, चिंचेचं पाणी सगळं मिक्स कर ना. अशा तऱ्हेने आम्ही आता हे बांगडा फ्राय आणि हे साईडला ठेवलं बांगड्याची चटणी. मसाला टाका, अजून तिखट मसाला टाकायला लागेल. फ्राय करताना पण लावतो जरा पण टाका अजून. मध्ये हात टाकू नको. असं काही हा मसाला आम्ही घेतलेला आहे. ते चिंचेच्यामुळे तर काळा दिसतात. अच्छा ठीक आहे. चिंचेचं कोळ लावलं त्यामुळे थोडं काळं दिसतंय. हळद टाकलीच चालले सही अजून जराशी. चला, आता मसाला लावून झाला नंतर तुम्हाला फ्राय करते दाखवतो. बांगडा फ्राय बनवलं हे ओला खोबरा, मिरची, बेडगी मिरची, धने, लसूण, थोडासा कांदा, 2 तिरफळ असे चटणी बनवली आहे बघा अशी. आणि ते आता बनवणार आम्ही बांगड्याचं आणि टोमॅटो पण. बांगड्याचं पिठलं, बांगड्याचं सार. ही चटणी मेन असते बघा. याच्यावरती तर बांगड्याचं सार 1 नंबर येतं. तर अशा तऱ्हेने दाखवतो आता तुम्हाला. काय टाकते, लसूण टाकलेली आहे बघा फोडणीला. हिरवी मिरची पण टाकायची आहे तुम्हाला पाहिजे चिकनसाठी. जरा तापलं की मग हे फोडणी द्यायची. अशा तऱ्हेने आता टाकते बघा हे वाटण. त्याला परतून घ्यायचं जरा परत आधी त्याला. काय नाही असं त्याला जरा परतून घ्यायचं. मला किती पाहिजे पिठलं सार त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतायचं. आणि हे आम्ही टाकणार त्याच्यामध्ये आता सारामध्ये भरून बांगड्याच्या टाकल्या म्हणजे ते घेतलेले आहेत. आम्ही टाकणार सारामध्ये कैरी. हे बघा कैरी आहे. कैरीचं सार जरा मस्त लागतं. तुम्हाला किती आंबट पाहिजे त्याचं पण टाकायची. आणि सारा तर साराला इथे कड. मग कड आलेला आहे मच्छीला, मच्छी साराला. आता ही वरून एक सोडायची. तो हातच दिसतात, बांगडा काही दिसतच नाही. ठीक आहे. ते आंब्याचं हे टाक. आणि हे आंब्याचं कैरीचं आंबटपणासाठी आणि मीठ पण टाक. आणि चवीनुसार मीठ, तुम्हाला किती मीठ पाहिजे. यात ठेवले आम्ही बांगडा फ्राय करायला चटणी लावून. आणि चवीनुसार मीठ तुम्हाला किती पाहिजे त्यावर टाक. अजून जरा टाक. ठीक आहे, ओके. हे बघा कोलंबीचं हे चाललेलं आहे. काय करतेस, ग्रेव्ही, कोलंबी ग्रेव्ही वाटून टाकलेलं आहे. 2-3 आयटम आहेत. बांगडा, बोंबील, हे सार बांगड्याचं. त्याच्यातून 2-3 आयटम चाललेलं आहे. छोटासा व्हिडिओ आवडला असेल की लाईक, शेअर, कमेंट करा. ग्रेव्हीमध्ये किती पाणी पाहिजे. कोलंबीची ग्रेव्ही ती म्हणणार 3-3 दाखवतो. एकदम 3-3 दाखवले म्हणजे 3-3 दाखवणारच. कोलंबीची ग्रेव्ही झालेली आहे. आणि हे बांगडे साफ झालेलं आहे. आणि हे फ्रायसाठी बांगडा फ्राय. रवा, तांदूळ, मसाला, तिखट. कशी करायची असली कोलंबी आणि तिला
तऱ्हेने हे झालेलं आहे जवळ बांगडा फ्राय. बघू शकतो तुम्ही बांगडा फ्राय झालेला आहे. आणि ही झाली आता भाकरी, नाचण्याची भाकरी, आपल्या इकडे मिक्स ज्वारी वगैरे असतं संडे स्पेशल. तऱ्हेने आता आम्ही करत आहोत बोंबील फ्राय. बोंबीललाही मसाला घेतलेला आहे, हळद, मीठ, थोडा गरम मसाला, थोडा मालवणी मसाला. आता मिक्स करून त्याला लावणार आणि थोडंसं मॅरिनेट करायला ठेवणार. आणि वरून लिंबू बघा आंबटपणासाठी. आणि आंबोळ पण टाकणार आहेस ना? ते आहे. आणि जरा आंबोळ टाकणार आहे. अशा तऱ्हेने आहे बोंबीलची फ्राय आजची. ते आंबोळ टाक आणि थोडं मिक्स करून घे. हे बघा, तर थोडे 10-15 मिनटं अर्धा तुम्ही ठेवू शकता हे लावून. आंबोळ, लिंबू वगैरे मसाला लावून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आणि नंतर मग फ्राय करायला घ्यायचं. अशा तऱ्हेने आपली आहे ते बोंबील फ्राय रेसिपी. बोंबील फ्राय, बांगडा फ्राय आणि काय होतं ते बांगड्याची चटणी, पिकला, कोलंबी, असं तुम्हाला एक व्हिडिओ आहे छोटासा, दाखवून तुम्हाला. हे बघा असं लावून ठेवायचं व्यवस्थित. चला, अशा तऱ्हेने बोंबील फ्राय चाललेली आहे. इकडे पण आणि इकडे पण आणि इकडे पण. झाले एवढे बोंबील फ्राय झाले की तुम्हाला दाखवतो. एक नंबर आता नवीन झालेले आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. बांगडा फ्राय, बोंबील फ्राय आणि कोलंबीची ग्रेव्ही चटणी. अशा तऱ्हेने हा माझा व्हिडिओ आहे. मेड बाय उर्मिला वासुदेव साळवी. धन्यवाद.